नमस्कार, मी दीपाली आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की म्हणजे व्हिडिओ एडिट करण्यासाठी कोणता ॲप बेस्ट आहे किंवा कोणत्या ॲपमधून आपण सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिट करू शकतो। तर आपल्याकडे लॅपटॉप नसेल किंवा आपल्याकडे PC नसेल तर आपण कोणत्या ॲपमधून म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित एडिट करू शकतो, तर हे आज आपण बघणार आहोत। तर जरी तुमच्याकडे लॅपटॉप नसेल, PC नसेल, तरी तुम्ही या ॲप्लिकेशनमधून यूट्यूबचे लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ किंवा आपलं म्हणजे तुम्ही यूट्यूबचे आपले रिलेटेड व्हिडिओज, रील्स अशा प्रकारे तुम्ही खूप काही बनवू शकतात या ॲप्लिकेशनमधून। तर ते मी तुम्हाला आज त्या ॲप्लिकेशनबद्दल सांगणार आहे की ते कोणतं ॲप्लिकेशन आहे, आणि शिवाय म्हणजे असं की शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, स्किप न करता व्हिडिओ बघा, कारण त्या ॲप्लिकेशनबद्दल तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे मी आज। तर मी व्हिडिओ गुरु ॲप यूज करते, तर मग हे ॲप कसं यूज करायचं ते आज आपण बघणार आहोत। कारण मी जेवढे काही मिनी ॲप अजूनपर्यंत वापरले होते त्याच्यामध्ये मला हे व्यवस्थित वाटलं। ह्या ॲपमध्ये आपण म्हणजे सहजपणे व्हिडिओ एडिट करू शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्री आहे। तर सुरुवातीला आपल्याला व्हिडिओ गुरु ॲपमध्ये जायचं, त्यानंतर नाव प्रोजेक्टवर क्लिक करून या ठिकाणी आपण जे शॉर्ट व्हिडिओ आहेत जे आपण काढून ठेवलेले आहेत ते पूर्ण आपण व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट करून ॲडवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपले हे 5 व्हिडिओ आलेले आहेत, बघू शकता। हा पहिला व्हिडिओ आहे, हा सेकंड व्हिडिओ आहे, हा थर्ड व्हिडिओ आहे, या ठिकाणी हा चौथा व्हिडिओ आहे, फोर्थ, आणि हा 5th व्हिडिओ आहे। अशा प्रकारे आपले व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण आलेले आहेत। त्यानंतर आपण अशा पद्धतीने व्हिडिओवर क्लिक करून आणि खाली स्प्लिटवर क्लिक करून अशा पद्धतीने आपण डिलीटवर क्लिक करायचं, आणि या ठिकाणी बघू शकता परत स्प्लिटवर क्लिक केलं, या ठिकाणी जो व्हिडिओ डिलीट करायचा आहे त्याच्यावर क्लिक करून डिलीट ऑप्शन केलं। अशा पद्धतीने आपण व्हिडिओ डिलीट करू शकतो जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा। त्यानंतर या ठिकाणी आपण परत इफेक्ट घेऊ शकतो। या ठिकाणी जे आपल्याला इफेक्ट घ्यायचे आहे ते आपण घेऊ शकतो इफेक्टवर क्लिक करून। त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन फिल्टरवर क्लिक करायचं, फिल्टरवर क्लिक करून सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला जसं पाहिजे तसं फिल्टर घेऊ शकतात। आणि परत व्हिडिओच्या सुरुवातीला जाऊन या ठिकाणी आपण हा माईक मिनी म्यूट केला, जो व्हिडिओचा व्हॉइस होता तो। त्यानंतर रेकॉर्डवर क्लिक केलं, रेकॉर्डवर क्लिक केल्यावर आपण या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसं रेकॉर्ड करू शकतो। आपल्याला जे रेकॉर्ड करायचं आहे व्हिडिओमध्ये ते रेकॉर्ड करू शकतो। त्यानंतर या ठिकाणी मी आता जी रेकॉर्डिंग आहे ती पण स्प्लिटवर क्लिक करून जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी सेपरेट करून घ्यायची, आणि ज्या साईडची डिलीट मारायची आहे सेपरेट केल्यावर त्या साईडला क्लिक करून डिलीट केल्यावर इथे डिलीट होऊन जाते। त्यानंतर पुन्हा जो राऊंड शेप आहे रेकॉर्डच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला मॉन्स्टरचा आवाज, रोबोटचा आवाज, वुमनचा, मॅनचा अशा प्रकारचे आवाज आपल्याला मिळतात चिल्ड्रनचे। आपण त्या आवाजात सुद्धा व्हिडिओ टाकू शकतो ते आवाज पण। आणि त्यानंतर या ठिकाणी मी सेव्ह केलं, या ठिकाणी आपला व्हिडिओ सेव्ह झाला। तर तुम्हाला कळलं असेल का व्हिडिओ गुरु ॲप यूज कसं करायचं, किंवा व्हिडिओ गुरु ॲपमधून व्हिडिओ कसे एडिट करायचे। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। आणि चला ठीक आहे, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।